हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस जी काही आपण रिव्हिजन सिरीज किंवा एकंदरीत मागील वर्षातील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासतो आहोत, ज्यामध्ये रोज 10 प्रश्न आपण वेगवेगळ्या विषयामध्ये आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील लॉन्च केलेले, ज्यामध्ये आपण क्विज फॉर्ममध्ये आपण ते प्रश्न त्या ठिकाणी अटेम्प्ट करण्यासाठी अवेलेबल करून देतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो डे 39 मधील जे काही प्रश्न या ठिकाणी आपण पॉलिटी विषयाअंतर्गत पोस्ट केलेले होते ते सविस्तर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, राज्यशास्त्राची एकंदरीत ही 7वी प्रश्नांची सिरीज आहे, म्हणजे जवळपास या व्हिडिओनंतर आपण 70 प्रश्न इन डिटेल आपण अभ्यासलेलो आहोत असं त्याचा अर्थ होणार आहे. सो सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारायचा दिसून येतो. ओके, सो जोड्या स्वरूपात एकंदरीत प्रश्न आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या राज्यपालासंदर्भात कलम दिलेले आहेत. ओके, 156 कलम 156, त्यानंतर आहे कलम 154, कलम 153 आणि कलम 155. सो या कलमांमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत ते दिलेले आहेत. ओके, सो ज्या काही राज्यपालासंदर्भाने जे महत्त्वाचे कलमे आहेत, त्यानंतर त्याचे जे काही राज्यपालासंदर्भाने आपल्या संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, त्या अनुषंगाने देखील आपला जो एकंदरीत अप्रोच आहे तो अभ्यास तशा पद्धतीने आपण जर केलेला असेल व्यवस्थित, तर अशा प्रश्नांचं आपण जे काही पर्याय आहेत ते योग्य पर्यायापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. सो सुरू करूयात. आता या ठिकाणी जी महत्त्वाची कलमे आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 153 या कलमांतर्गत काय दिलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक राज्याचा राज्यपाल असेल. ओके, सुरुवातीला प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे एक राज्यपाल असेल अशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेली होती. मात्र 7व्या घटनादुरुस्तीनुसार, ओके, 1956 मध्ये जी काही 7वी घटनादुरुस्ती झालेली होती त्यानुसार काय करण्यात आलं, तर 2 किंवा अधिक राज्य मिळून त्या एकत्रितपणे त्या राज्यासाठी एक राज्यपाल नियुक्त केला जाऊ शकतो अशा पद्धतीने तरतूद करण्यात आली. ओके, सो 153 मध्ये राज्यांचा राज्यपाल असेल. 154 मध्ये काय दिलेलं आहे की राज्यांचे जे काही राज्याचे कार्यकारी अधिकार या राज्यपालाकडे असेल 154 मध्ये. 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाईल या संदर्भाने 155 मध्ये दिलेलं आहे. 156 मध्ये राज्यपालांचा एकंदरीत कार्यकाळ दिल्याचे आपल्याला दिसून येतो. 157 मध्ये राज्यपालपदी नियुक्तीसाठी कोणकोणत्या पात्रता त्या व्यक्तीस किंवा ते राज्यपाल नियुक्त होण्यासाठी जी पात्रता सांगितलेली आहे ते 157 मध्ये आपल्याला दिसून येतो. 158 मध्ये त्याच्या कार्यकालाच्या अटी दिलेल्या आहेत. 159 मध्ये काय दिसून येतो, तर शपथ आणि पुष्टी किंवा शपथ आणि त्याला विधिग्राह्य जे काही अफर्मेशन दिलं जातं त्या संदर्भाने 159 या कलमांतर्गत दिसून येतो. ओके, 160 मध्ये विशिष्ट आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यपालांची कार्य पार पाडणे हे विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती 160 मध्ये दिलेलं आहे. 161 सर्वांनाच माहीत असेल, राज्यपालांना माफी आणि इतर ज्या काही पार्डन देण्याचा अधिकार या 161 अंतर्गत दिलेला आहे. ओके, कलम 200 अंतर्गत काय दिलेलं आहे, तर विधेयकांना संमती या राज्य विधिमंडळाकडून आलेले जे काही विधेयक आहे त्याला संमती देण्याचा अधिकार या राज्यपालांकडे आपल्याला दिसून येतो. 201 या कलमांतर्गत ते जे काही आलेले विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात. आणि कलम 213 मध्ये काय दिलेलं आहे, तर राज्यपालांना एखाद्या सार्वजनिक बाबी तातडीने उपस्थित झालेली असेल आणि अशा वेळेस विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसेल तर एखादा अध्यादेश राज्यात लागू करू शकतो अशा पद्धतीचे अधिकार राज्यपालांना दिल्याचे दिसून येतो. ओके, सो 156 मध्ये कलमात काय दिलेलं आहे, तर 156 अंतर्गत कार्यकाल दिलेला आहे. ओके, सो राज्यपालांचा कार्यकाळ दिलेला आहे, त्यामुळे राज्यपालांचा कार्यकाळ अ ला 2 नंबरची जोडी लागेल. सो अ ला 2 नंबरची जोडी. ओके, आता आपण सोबत पर्याय देखील एलिमिनेट करू. त्यानंतर आहे 154 कलमामध्ये काय दिलेलं आहे, तर राज्याचे कार्यकारी अधिकार दिलेले आहे. ओके, सो राज्याचे कार्यकारी अधिकार ब ला 1 नंबरची जोडी लागेल. सो ब ला 1 नंबरची जोडी कोणत्या पर्यायात आहे, या पर्यायात नसल्या कारणाने फक्त पर्याय क्रमांक 2 या पर्यायात दिसून येतो. त्यानंतर तिसरं जे आहे ते 153 कलमांतर्गत काय दिलेलं आहे, तर 153 मध्ये राज्यांचा एक राज्यपाल असेल अशा पद्धतीने दिलेलं आहे. राज्यपालाची पदाची तरतूद या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 153 ला 4 नंबरची जोडी आणि 55 मध्ये काय दिलेलं आहे, तर
त्याची राज्यपालांची नियुक्ती कशा पद्धतीने होईल त्या संदर्भाने दिलेलं आहे. ओके. सो 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती क ला 3 नंबरची जोडी लागेल. आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडण्याची राज्यपालांची कार्य कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे तर कलम 160 अंतर्गत दिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने राज्यपालांच्या पदासंदर्भात आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, कलम आहेत, त्या माहीत असणे अपेक्षित आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता स्टेटमेंट बेस हे जे प्रश्न आहे ते दिलेलं आहे. ओके. आणि एकंदरीत जे काही महान्यायवादी आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्या संदर्भाने आपल्याला माहिती दिसून येतो. ओके. सो बघूयात विधान अ काय सांगतो आपल्याला. तर विधान अ मध्ये दिलेलं आहे की राज्यघटनेच्या अनुच्छेद 76 नुसार म्हणजे कलम 76 मध्ये भारताच्या महालेखापरीक्षकाच्या नेमणुकी आणि सेवा शर्तीबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट काय दिलेलं आहे की त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. आता कुठले विधान बरोबर आहे आणि कुठले स्पष्टीकरण बरोबर आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता एकंदरीत हे जे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण माहिती महान्यायवादी संदर्भाने दिलेली आहे, मात्र त्यांच्या संदर्भाने महालेखापरीक्षकाच्या संदर्भाने देखील ही माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. ओके. सो आपल्याला माहित आहे की अनुच्छेद 76 हे भारताचे जे काही भारतीय राज्यघटनेचे कलम 76 कशा संदर्भात दिलेले आहे तर भारताचे एक महान्यायवादी असेल किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असेल अशा पद्धतीने दिलेलं आहे, ज्यामध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे देशातील सर्वोच्च विधी अधिकारी असतात. ओके. आणि आपल्या प्रश्नात दिलेला आहे की भारताचा महालेखापरीक्षक ओके ज्या कॅग संदर्भाने कोणता कलम आहे तर 147 या कलमांतर्गत कॅगची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. सो ते देखील लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी जे काही कॅग आहे ते कॅग संदर्भाने दिलेलं आहे, मात्र अनुच्छेद 76 कशा संदर्भात आहे तर भारताचे महान्यायवादी, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे, अ जे विधान आहे ते चुकीचे असणार आहे. ओके. अविधान चुकीचे असल्या कारणानं आपण अ या ठिकाणी बरोबर आहे. ओके. अ ब दोन्ही बरोबर, या ठिकाणी देखील दोन्ही बरोबर आहेत. ओके. सो पर्याय क्रमांक आपल्याकडे शेवटचा जो पर्याय उरतो तो पर्याय क्रमांक 4 आपला योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो एका विधानांवरून देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकलो. आता ब स्टेटमेंट दिलेलं आहे की त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही. आणि हे जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला महालेखापरीक्षकाच्या संदर्भाने देखील वापरता येऊ शकतो किंवा महान्यायवादी संदर्भाने देखील वापरता येऊ शकतो. ओके. जर एखादा पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट असेल, संवैधानिक अधिकार एखाद्या पोस्टला किंवा एखाद्या पदाला मिळालेला असेल तर तो योग्य पद्धतीने कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय आपले जे कामकाज आहे जे संविधानाने दिलेले आहे ते योग्य पार पाडू शकतो. ओके. जर महालेखापरीक्षकाचं जे काही तरतुदी आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे, ओके, 147-48 या अंतर्गत जे दिलेलं आहे त्यामध्ये काय दिसून येतो की वेगवेगळे कार्य आणि त्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी ते जे काही पद आहे ते तयार केले गेलेलं आहे. जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप होत असेल किंवा त्याला घटनात्मक संरक्षण नसेल तर तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही, अशा पद्धतीची. त्यामुळे ब स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो विधान अ चुकीचे आणि असून ब बरोबर आहे. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 किंवा 4 नंबरचा जो पर्याय आहे तो योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी महान्यायवादी संदर्भात जे काही अधिकार व मर्यादा जे आहेत ते दिलेले आहेत ते तुम्ही नंतर वाचून घ्या. पुढे जाऊया. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसून येतो आणि मूलभूत हक्कासंदर्भाने विचारलेला प्रश्न आहे. ओके. ESO मेन्स 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे पालन करण्याचे हक्क, धर्माचे आचरण करण्याचे हक्क, व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा हक्क. ओके. सुस्पष्ट हक्क अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके. सो कुठले बरोबर आहे. आता कलम 25 मध्ये काय दिलेलं आहे की धार्मिक विवेकाचे स्वातंत्र्य. ओके. म्हणजे धार्मिक विवेकाचे स्वातंत्र्य म्हणजे काय तर एखाद्या धर्माचा सदसद विवेक बुद्धीने त्याचे आचरण करण्याचे, त्याच्यामध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्याचा, ते स्वीकारण्याचा अधिकार कलम 25 अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकांना, भारतीय नागरिक तसेच जे परकीय आहेत त्यांना देखील उपलब्ध आहे. ओके. सो कलम 25 मध्ये हे दिलेलं आहे की धार्मिक स्वातंत्र्याचा स्वविवेकाने त्याचं आचरण करणे, ते स्वीकारणे आणि त्याचा प्रचार प्रसार करणे. आता कलमांमध्ये काय दिलेलं आहे की कलम 25 मध्ये दिलेलं आहे की विवेकाचे स्वातंत्र्य. आता विवेकाचे स्वातंत्र्य म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला देवाशी किंवा प्राण्याशी आपले नाते
कसे हवे आहे तसे घडवण्याचे आंतरिक स्वातंत्र्य या अंतर्गत दिलेलं आहे. म्हणजे एक धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नंतर आहे कबूल करण्याचा अधिकार म्हणजे काय, तर स्वतःच्या धार्मिक श्रद्धा व श्रद्धा उघडपणे व मोकळेपणाने जाहीर करणे. अशा पद्धतीने दिलेलं आहे की एखाद्या धर्माबद्दल तो स्वतंत्रपणे त्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट किंवा धार्मिक ज्या विधी आहेत ते विधी उघडपणे तो रिच्युअल जे आहे ते फॉलो करू शकतो. त्यानंतर आहे आचरणाचा अधिकार. धार्मिक उपासना असेल, कर्मकांड असेल, समारंभ असेल, श्रद्धा व विचारांचे प्रदर्शन करणे हे देखील अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर प्रचाराचा अधिकार. आपल्या स्वतःच्या धार्मिक श्रद्धांच्या इतरांपर्यंत प्रचार प्रसार करणे किंवा आपल्या धर्माचे तत्त्वांचे विवेचन करणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. परंतु त्यात दुसऱ्या व्यक्तीचे स्वतःच्या धर्मात हस्तांतरण करण्याचा अधिकाराचा समावेश होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बळजबरीने आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करणे हा अधिकार आपल्या भारतीय संविधानात कुठेही दिलेला नाही. ओके. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. जे दिलेलं आहे विधान त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, बरोबर आहे. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की धर्माचे पालन करण्याचा हक्क, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे धर्माचे आचरण करण्याचा हक्क, हे देखील बरोबर आहे. आणि स्टेटमेंट काय दिलेलं आहे की व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा हक्क. आता विशिष्ट धर्मांतर करण्याचा हक्क असे सुस्पष्टपणे आपल्या संविधानात दिसून येत नाही. ओके. सो त्या संदर्भाने अधिकार दिलेले नसल्या कारणाने जे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो अ, ब आणि क पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. नंतर आहे या प्रश्नात आपल्याला भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी काही तत्त्वे आहेत ते कोणत्या देशातील संविधानातून प्रेरित आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके. एकंदरीत आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ज्यात दिलेलं आहे की भारतीय संविधानातील स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुत्व ही जी काही तत्त्वे आहेत ते कोणत्या देशातील संविधानातून अभिप्रेत आहे किंवा प्रेरित झालेले आहे. ओके. सो ब्रिटिश संविधान, दुसरा आहे आयरिश संविधान, फ्रेंच संविधान की यापैकी नाही. ओके. सो बघूयात आता ब्रिटिश संविधान, आयरिश संविधान आणि फ्रेंचमध्ये काय काय दिलेलं आहे. आता फ्रेंच जे काही संविधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रजासत्ताक, त्यानंतर आहे प्रस्तावनेतील जे काही स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुत्वाचे आदर्श हे फ्रेंच राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे फ्रेंच संविधान, कारण या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानातून प्रेरित होते असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्यामुळे फ्रेंच संविधान. नंतर ब्रिटिश संविधानामध्ये जे काही तरतुदी आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. याआधी आपण वेगवेगळ्या लेक्चरमध्ये देखील आपण ते बघितलेलं आहे. ओके. सो तुम्ही ते नंतर स्क्रीनशॉट वगैरे घ्या, नंतर ते वाचून घ्या. ओके. ऑस्ट्रेलियन संविधान. त्यानंतर या ऑस्ट्रेलियन संविधानामध्ये समवर्ती सूची, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक खूप महत्त्वाचे आहे. संयुक्त बैठक जी आहे ती आपण ऑस्ट्रेलिया या संविधानातून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे अमेरिकेतील जे काही अमेरिकेच्या संविधानाकडून कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत, तर सरनामा. ओके. राज्यघटनेचे जे काही प्रास्ताविक आहे ते आपण घेतलेलं आहे. मूलभूत हक्क आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, राष्ट्रपतीवर चालवली जाणारी महाभियोग प्रक्रिया, सर्वोच्च उच्च न्यायालयाला आपल्या पदावरून दूर करण्यासाठी जे काही तरतुदी आहे ते आपण इथून घेतलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने वेगवेगळे जे संविधान दुसऱ्या देशातून कोणकोणत्या तरतुदी आपण घेतलेल्या आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. कॅनडा संदर्भात देखील दिलेलं आहे की कॅनडाच्या राज्यघटनेकडून कुठले घेतलेले आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सल्लागार अधिकार क्षेत्र आहे ते आपण कॅनडातील राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या संदेशाचे वाचन केले असा एकंदरीत प्रश्न आहे. STI मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न. USA म्हणजे अमेरिका, त्यानंतर USSR म्हणजे रशिया, त्यानंतर चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलिया. ओके. सो जी काही संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती कधी 9 डिसेंबर 1946ला. सो या 9 डिसेंबर 1946ला पहिल्या बैठकीत ज्या मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्याचे आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये केवळ 211 सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची फ्रेंच पद्धतीचे अनुसरण करून त्या विधिमंडळाचे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी काय केलं तर अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया. ओके. अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया, तर यामध्ये रशिया या देशाचा समावेश होत नाही.
सो अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो USA म्हणजे अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया. अ, क, ड योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या संदेशाचे वाचन या पहिल्या बैठकीत झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य विधिमंडळात बाबत योग्य जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न. ओके. सध्या आपण जर प्रश्न सध्याचं जर आपण एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये अनुच्छेदावर किंवा जे काही कलम आहे त्यावर आयोग प्रश्न विचारतो आहे सातत्याने. मग ती कंबाईन पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो की राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा. ओके. सो त्यामुळे आपल्याला जे काही महत्त्वाचे कलम आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. अनुच्छेद 203 मध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत? त्यानंतर 204, 205, 206. ओके. सो 203 संदर्भात ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये अंदाजपत्रकासंदर्भाने विधिमंडळात कार्यपद्धती दिलेल्या आहे. ओके. सो अंदाजपत्रकासंदर्भात विधिमंडळातील जे काही कार्यपद्धती कशा पद्धतीने असेल ते दिलेलं आहे. ओके. आणि एकंदरीत राज्य विधिमंडळामध्ये जे काही अर्थविधेयक संदर्भाने जे काही तरतुदी आहेत त्या संदर्भाने हे प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके. सो अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील जे काही कार्यपद्धती आहेत ते कलम 203 मध्ये दिलेलं आहे. सो अ ला 4 नंबरची जोडी लागेल. सो अ ला 4 नंबरची जोडी, त्यामुळे पर्याय 1 आणि पर्याय 3 हे आपण या ठिकाणी आपण बाद करू शकतो. त्यानंतर आहे कलम 204 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 204 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की विनियोजन विधेयक किंवा विनियोग विधेयक. 204 मध्ये विनियोजन विधेयक. सो ब ला 3 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे 205 मध्ये काय दिलेलं आहे तर पूरक, अतिरिक्त आणि जादा अनुदान अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे पूरक, सप्लिमेंट जे काही अनुदान आहे ओके त्या संदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर आहे 205 मध्ये पूरक, अतिरिक्त आणि अधिक अनुदान आहे. 205 ला म्हणजे क ला 2 नंबरची जोडी. आणि 206 मध्ये काय दिलेलं आहे तर खात्यावरील मते, पत आणि अपवादात्मक अनुदान. म्हणजेच काय तर याच्यामध्ये जे काही खात्यावरील म्हणजे काय तर लेखा अनुदान, प्रत्यय अनुदान आणि अपवादात्मक अनुदान कशामध्ये दिलेलं आहे तर 206 मध्ये दिलेलं आहे. सो 206 ला 1 नंबरची जोडी. सो 206 ला 1 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता जे काही संसदेच्या वेगवेगळ्या समित्या आहेत ओके त्यातील सर्वात म्हणजे महत्त्वाची जी समिती आहे त्यामध्ये विभागीय स्थायी समित्या त्या संदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. विभागीय समित्या ह्या यामध्ये स्टेटमेंट बेस असा एकंदरीत प्रश्न आहे. एकूण 24 असून त्यापैकी 8 जे काही समित्या आहेत ते राज्यसभेअंतर्गत कार्य करतो काय. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट काय दिलेलं आहे की लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार या समित्या स्थापन झाल्या आहेत. क स्टेटमेंट आहे की सदस्य संख्या या समित्यांची म्हणजे विभागीय स्थायी समित्यांची जी सदस्य संख्या आहे ती 30 असून त्यांची निवड लोकसभेच्या व राज्यसभेच्या सदस्यांमधून केली जाते. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. आता कोणते स्टेटमेंट बरोबर आहे? जे काही विभागीय स्थायी समिती आहे त्याला पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी देखील म्हटलं जातो. ओके. आता याच्यामध्ये जी काही तरतुदी आहेत त्या काय दिसून येतं तर लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार 1993 मध्ये ओके 1993 मध्ये 17 विभागीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती. ओके. सुरुवातीला 1993 मध्ये या लोकसभेच्या शिफारस समितीच्या तरतुदीनुसार किंवा शिफारशीनुसार 1993 मध्ये 17 विभागीय समित्या स्थापन करण्यात आलेली होती. मात्र 2004 मध्ये काय करण्यात आलं तर 2004 मध्ये अशा आणखी 7 समित्यांची स्थापना करण्यात आली. आणि सध्या जर प्रश्न विचारला की किती विभागीय स्थायी समित्या आहेत तर त्यांची संख्या एकंदरीत 17 वरून 24 झालेली आहे. ओके. सो अ स्टेटमेंट जे दिलेलं होतं की एकूण 24 जे स्थायी समित्या आहेत ते त्यापैकी 8 राज्यसभेअंतर्गत कार्य करतो. सो एकूण 24 स्थायी समित्या आपल्याला दिसून येतात. आता जे काही स्थायी समित्या 24 आहेत त्यापैकी 8 समित्या हे राज्यसभेच्या अखत्यारीत तर 16 समित्या लोकसभेच्या अखत्यारीत काम करतात. ओके. सो राज्यसभेच्या अंतर्गत 8 समित्या आहेत तर 16 जे समित्या आहेत लोकसभेअंतर्गत कार्य करतात. सो अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर या समित्यांचे जे काही मुख्य उद्दिष्ट काय आहे तर कार्यकारी मंडळाची म्हणजे मंत्रिमंडळाची जी काही संसदेप्रती उत्तरदायित्व आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे
आणि विशेषतः आर्थिक उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, म्हणजे एखाद्या अर्थविधेयकासंदर्भाने किंवा विधिमंडळामध्ये किंवा आपल्या जे काही कायदेमंडळामध्ये कार्यकारी मंडळाद्वारे जे काही अर्थविधेयक असेल किंवा इतर विधेयक असेल ते मांडले जात असेल तर त्या संदर्भाने त्यामध्ये लूफॉल्स संदर्भात जे काही चौकशी आहे ते करण्याचे कार्य या विभागीय स्थायी समित्यांच्या माध्यमातून केल्या जात आहे. ओके. प्रत्येक स्थायी समितीत आपल्याला सदस्य संख्या 31 दिसून येतो, ज्यापैकी लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य समावेश त्या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके. सो स्थायी समित्यांमध्ये सदस्य संख्या किती आहे तर 31 आहे. 31 सदस्यांपैकी 21 जे सदस्य आहेत, सभासद आहेत ते लोकसभेकडून तर राज्यसभेकडून 10 सदस्य निवडलेले असतात आणि त्यांची त्यांची निवड कोण करत असतो तर राज्यसभेच्या बाबतीत सभापती, ओके, राज्यसभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते करत असतात, तर लोकसभेमध्ये लोकसभेचे सभापती त्या सदस्यांमधून ते 21 सदस्यांची निवड करत असतात. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण विभागीय स्थायी समित्याच्या संदर्भात जे परीक्षाभिमुख माहिती आहे ते बघितलेलं आहे. सो आता प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी 24 सदस्य असून 24 समित्या असून 8 राज्यसभेअंतर्गत कार्य करतो का तर बरोबर आहे. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट, लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाले, हे देखील बरोबर आहे, या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आहे क स्टेटमेंट दिलेलं आहे की सदस्य संख्या 30 असून त्यांची निवड लोकसभेच्या व राज्यसभेच्या सदस्यांतून केली जाते. या ठिकाणी 30 नसून 31 सदस्य आहेत. ओके. 31 सदस्य संख्या असतो या विभागीय स्थायी समित्यामध्ये, ज्यापैकी 21 सदस्य हे लोकसभेकडून तर 10 सदस्य हे राज्यसभेकडून निवडले जातात. ओके, किंवा नियुक्त केले जातात. सो या ठिकाणी अ आणि ब बरोबर आहेत, मात्र क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. त्यामुळे फक्त अ आणि ब या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्व अंगीकारले, असा एकंदरीत प्रश्न आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न ESO मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. रणवीर सिंग विरुद्ध केरळ सरकार, दुसरा आहे संजीव कपूर विरुद्ध महाराष्ट्र सरकार, तिसरा आहे OP नायर विरुद्ध भारत सरकार आणि चौथा आहे मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. ओके. सो जे काही नैसर्गिक न्यायाचे तत्व आपल्या भारतामध्ये कोणत्या खटल्यानुसार आपल्याला ते अंगीकारल्याचे दिसून येतो तर जे काही मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार खटला झालेला होता, ज्यामध्ये राईट टू प्रायव्हसी, ओके, कलम 21 अंतर्गत जे काही अधिकार प्राप्त होतात त्या संदर्भाने जे काही अधिकारासंदर्भाने एकंदरीत त्यांचा जो काही पासपोर्ट आहे तो त्यावेळेच्या भारत सरकारने देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना प्रतिबंध केलेला होता आणि त्यांचा पासपोर्ट जो आहे तो जप्त केलेला होता. आणि त्यांनी काय केलं तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्काचा अधिकाराचा हनन होत आहे अशा पद्धतीने याचिका दाखल केली. तर त्यामध्ये काय न्यायालयाने काय स्पष्ट केली की परदेशात जाण्याचा अधिकार हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, म्हणजे कलम 21 अंतर्गत त्याचा समावेश होतो आहे. आणि अशा पद्धतीने मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार यामध्ये जे काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत कलम 21 अंतर्गत, कलम 19 अंतर्गत, त्या संदर्भाने बऱ्याच ज्या काही याचिका आहेत किंवा बऱ्याच जे काही तरतुदी आहेत ते न्यायालयाने स्पष्ट केले. ओके. आणि त्यात अंतर्गत एक नैसर्गिक न्यायाचे सिद्धांत देखील त्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेले होते. ओके. सो नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांतामध्ये काय दिसून येतं तर निष्पक्षता, त्यानंतर आहे विवेक, समता आणि समानता, या गोष्टी ज्या तत्वामध्ये आपल्याला दिसून येतात तर त्यालाच आपण नैसर्गिक न्याय सिद्धांत म्हणत असतो. ओके. एक सामान्य कायद्याचे तत्व आपल्याला दिसून येतो. आता भारतीय राज्यघटनेत जे काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत, विशेषतः कलम 21 अंतर्गत जे काही अधिकार आपल्याला राईट टू लिबर्टी, ओके, जीवनाविषयक अधिकार, जे काही जीवित स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21 अंतर्गत दिलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या तरतुदींचा समावेश या नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा जे काही तत्व आहे त्याला फॉलो करताना आपल्याला दिसून येतो. तर ते पहिल्यांदा कधी न्यायालयाने कधी अधोरेखित केल्याचे आपल्याला दिसून येतो तर मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये ते अधोरेखित केल्याचे दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. ओके. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो, असा एकंदरीत प्रश्न दिलेला आहे. MPSC पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, दुसरा आहे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, तिसरा आहे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आणि चौथा जे पर्याय आहे त्याच्यात दिलेला आहे की संबंधित राज्याचा राज्यपाल स्वतःहून, म्हणजे आपणहून एखाद्या राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची किंवा सदस्यांची हकालपट्टी करू शकतो.
सो राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करीत असतात? तर नेमणूक हे राज्यपाल करत असते. ओके, करत असतात. आणि असे असले तरी नेमणूक राज्यपाल जरी करत असले तरी त्यांना हटवण्याचा किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे ते राज्यपालाला नसून केवळ राष्ट्रपतींकडे आहे. हे देखील लक्षात ठेवा. सो राष्ट्रपतीच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत त्यांना हटवल्या जातो किंवा बाहेर केला जातो. नंतर आहे राष्ट्रपती, त्यांना त्याच आधारावर आणि त्याच पद्धतीने पदावरून दूर करू शकतात ज्या पद्धतीने UPSCच्या अध्यक्षांना किंवा सदस्याला ते बाहेर करू शकतात. सो कोणत्या परिस्थिती आहेत तर जर एखाद्या सदस्याला किंवा अध्यक्षाला जर दिवाळखोरी घोषित केले गेले असेल सक्षम न्यायालयाने किंवा जर तो आपल्या पदाच्या कार्यकाळात आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही इतर कामामध्ये पगारी नोकरीत गुंतलेला असेल तर त्याला त्या पदावरून दूर करता येऊ शकतो. त्यानंतर आहे अध्यक्षांच्या मते तो मनाने किंवा शरीराने दुर्बलता आहे अशा पद्धतीने लक्षात आले किंवा त्या पदावर राहण्यास अयोग्य आहे असा जर अध्यक्षांच्या मते म्हणजे राष्ट्रपतींच्या मते जर त्यांना हे लक्षात आले की एखादी व्यक्ती त्या पदावर आहे ती व्यक्ती मनाने विकृत किंवा शरीराने दुर्बल आहे आणि ते पदावर राहण्यास अक्षम आहे किंवा अयोग्य आहे तर त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. याशिवाय MPSCचे जे काही MPSC म्हणजे काय तर अर्थात राज्य लोकसेवा आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा अन्य सदस्य आहेत त्याला गैरवर्तणुकीबद्दल पदावरून दूर केलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भाने त्या प्रकरणांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाद्वारे केली जाते आणि न्यायालयाने जो काही अहवाल पाठवलेला असेल त्यानुसार राष्ट्रपतींना त्यांना पदावरून दूर जर न्यायालयात सिद्ध झाले असेल की एखादा सदस्य किंवा अध्यक्ष हे गैरवर्तणूक केलेले आहे तर त्यांना पदावरून दूर करण्याची शिफारस न्यायालय राष्ट्रपतींना करतो आणि त्याप्रमाणे राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिलेला असेल तर ते फॉलो करणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. खूप महत्त्वाचे आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न या व्हिडिओतील. माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील अशा एकंदरीत कोणत्या व्यक्तीने स्टेटमेंट म्हटलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न. सो माणसाच्या कर्तव्याच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसा ते हक्क मागोमाग येतील अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो कोणी ते स्टेटमेंट केलेलं आहे तर महात्मा गांधीजी यांचे जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला दिसून येतात. सो पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय आहे. हक्कासंदर्भात जे काही वेगवेगळं विधान केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं एकंदरीत जर स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर महात्मा गांधींनी राज्यघटनेच्या निर्मात्यांना व्यक्त केले की मूलभूत अधिकार हे तेच अधिकार असू शकतात ज्यांचा वापर केवळ नागरिकांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या हिताचा आहे आणि या अधिकारांना कर्तव्यापासून दूर करता येत नाही. हे जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. मूलभूत अधिकार संदर्भात. त्यानंतर दुसरे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर त्यांनी हरिजन या वृत्तपत्रात लिहिलेले आहे त्याच्यामध्ये जो आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडतो त्याला अधिकार आपोआप मिळतात आणि किंबहुना आपले कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार हाच जगण्यायोग्य एकमेव हक्क आहे. या सर्व कायदेशीर अधिकारांचा समावेश आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. एकंदरीतच मूलभूत हक्कासोबत मूलभूत कर्तव्याला तितकंच महत्त्व महात्मा गांधीजी दिल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधीजी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ते 10 प्रश्न आपण जे क्विज फॉर्ममध्ये एक क्विज बॅच जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लॉन्च केली आहे त्या संदर्भाने सविस्तर माहिती या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुम्ही रीच करून ती माहिती अभ्यासू शकता आणि त्याचा नक्कीच फायदा घ्या. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ गुड डे.